कुठलाही सण समारंभ असो, गोडधोड पदार्थ तर हा प्रत्येकाकडे बनवलाच जातो आणि त्यात गुलाबजाम हा तर अगदी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ। तर आज आपण हे गुलाबजाम खवा मैदा न वापरता कसे करायचे हे बघणार आहोत। आणि जरी यात खवा मैदा वापरलेला नसला तरी देखील हे गुलाबजाम तेवढेच रसरशीत छान असे बनतात। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये आहे रवा, मिल्क पावडर, अगदी थोडा मैदा, तूप, साखर आणि दूध। आता हे किती प्रमाणात आहे हे पुढे सांगणारच आहे। पाक बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे साखर, पाणी आणि वेलची पावडर। तर सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला जो रवा आहे तो टाकायचा आहे। तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हा माझ्याकडे आज बारीक रवा होता तो मी इथे वापरते। तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा इथे वापरू शकता। तर तो 1 वाटी घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायची अर्धी वाटी मिल्क पावडर किंवा एक 10 रुपीजचं मिल्क पावडरचं पॅकेट येतं ते वापरलं तरी चालेल। त्यानंतर 2 टेबलस्पून मैदा टाकलेला आहे। मैदा अगदी थोड्या प्रमाणात इथे वापरलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून साखर टाकून घेतली। आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचेत, याची फाईन पावडर करायची आहे इथे। तर सर्व जिन्नस मिक्सरला फिरून त्याची इथे फाईन पावडर बनवून झालेली आहे। तर गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये टाकून घ्यायचे दूध। तर आपण 1 वाटी रवा घेतला होता, तर 1 वाटी रवा शिजण्यासाठी इथे मी 2.5 वाट्या दूध वापरलेला आहे। इथे मी बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे 2.5 वाट्या दूध घेतले। जर जाड रवा असेल तर कदाचित दुधाचं प्रमाण थोडंफार जास्तही लागू शकेल। तर 2.5 वाट्या दूध टाकल्यानंतर हे दूध चांगलं उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला चांगली उकळी आली की मग यामध्ये टाकायचं 1 टेबलस्पून तूप। तर इथे साजूक तुपाचाच वापर केलेला आहे, तुमच्याकडे जे तूप असेल ते तुम्ही वापरलं तरी चालेल। तूप यामध्ये पूर्ण विरघळलं की मग आपण जे मिक्सरला मगाशी जिन्नस फिरवून घेतलेले होते ते सर्व मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचे। तर ज्यावेळी आपण हे मिश्रण दुधामध्ये टाकणार तर काळजी ही घ्यायची की ह्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। तर म्हणून गॅस इथे कमी ठेवायचा आणि सगळे जिन्नस दुधामध्ये टाकून घ्यायचे। आता हे सगळं दुधामध्ये नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला जरी हे मिश्रण खूप सैलसर वाटत असलं तरी जसजसं आपण हे मिश्रण शिजवत जातो दुधामध्ये हे मिश्रण चांगलं आळून येतं आणि त्याचा चांगला घट्टसर असा इथे गोळा तयार होतो। आणि याचा घट्टसर गोळा बनण्यासाठी 5-1 मिनिट फक्त लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ इथे लागत नाही। आता तुम्हाला जर इथे मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साय पण वापरू शकता। तर दुधाची साय पण इथे 2 टेबलस्पून वापरायची आणि जर ताजी साय असेल तर जास्त उत्तम। तर हे पहा हळूहळू हे जे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला लागले। आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला मळून घ्यायचे, त्याचा चांगला मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे, परंतु ते खूप गरम आहे त्यामुळे आपण हे मिश्रण एका परातमध्ये काढून घेणार आहोत। तर परातमध्ये ह्याच्यासाठी काढायचं की ते जेणेकरून लवकर थंड होईल। थंड म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही आहे, तर थोडं कोमटसर असं हाताला आपल्या सहन होईल इतपत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचे। आता हे मिश्रण परातीत काढून ठेवले। हे मिश्रण थंड होते तोवर आपण गुलाबजामसाठी लागणारा जो पाक आहे तो करून घेऊयात। तर गुलाबजामचा पाक करण्यासाठी इथे एक जाड तळाची कढई ठेवली आहे। तुम्ही कुठल्याही भांड्यात करा, मी ज्याच्यात रवा शिजवून घेतला होता तीच कढई धुवून वापरलेली आहे। तर ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि 2 वाट्या साखरेसाठी त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। गुलाबजामचा पाक करण्यासाठी आपल्याला इथे 1 तार 2 तार असं काहीही करायचं नाही आहे, फक्त ही जी साखर आहे ही या पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि त्याचा जो पाक आहे थोडा असा चिकटसर असा बनवायचा आहे। तर साखर पूर्ण विरघळून घ्यायची। आता मगाशी ज्यावेळी पाक करण्यासाठीचं साहित्य दाखवलं तर त्यावेळी फक्त साखर, पाणी आणि वेलची पावडर एवढंच सांगितलं होतं। तर इथे ह्या पाकामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रससुद्धा ॲड करायचा आहे। तर हे पहा साखर पूर्ण विरघळली आणि पाक जर हाताला आपण लावून चेक केला तर तो अगदी चिकटसर असा लागतोय। तर आता इथे आपण 1 टेबलस्पून किंवा जर मोठं लिंब असेल तर अर्ध्या लिंबाचा रस इथे वापरणार आहोत। तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस या पाकामध्ये टाकून घेते। लिंबाचा रस टाकल्यानंतर तो ह्या पाकात नीट मिक्स करायचा। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर टाकून घ्यायची। तर गुलाबजामसाठीचा जो पाक आहे तो इथे तयार झालेला आहे।
तर हे मिश्रण मळताना हाताला अगदी थोडंसं तूप लावायचं, जेणेकरून जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर ते चिकटणार नाही. तर अगदी थोडं तूप इथे लावायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे. तर हे पहा 1-2 मिनटं हे मिश्रण मी मळून घेतलं तर एकदम छान मऊसूत असं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. इथे एकदम छान गोळा याचा बनून आलेला आहे आणि अगदी मऊसूत हा गोळा बनलेला आहे. तर इथे मी फार तूप वापरलेलं नाही आहे, मळताना अगदी थोडंसं तूप हाताला लावलं होतं. आता ह्या मिश्रणातले छोटे छोटे गोळे आपण बनवून घेणार आहोत गुलाबजाम करण्यासाठी. तर साधारण लिंबाच्या आकाराचे मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर ह्याच प्रकारे आपण सगळ्या पिठाचे इथे गोळे बनवून घेणार आहोत. तर सगळ्या पिठाचे इथे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. तर तेल अगदी कडकडीत गरम केलेलं नाही आहे, थोडं मध्यमपेक्षाही थोडं कमी गरम असं हे तेल आहे. आणि ह्या कढईमध्ये एकावेळी जेवढे बसतील तेवढे गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत. फार गर्दी इथे करायची नाही आहे गुलाबजाम तळताना, नाही तर मग गुलाबजाम नीट आतपर्यंत चांगले तळले जात नाही आणि मग नंतर ते चांगले मुरतही नाही. तर गुलाबजाम उलटपालट करताना अगदी सावकाश हळूवार हाताने हे उलटपालट करून सोनेरी रंगावर आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहोत. तर इथे हे जे तळलेले गुलाबजाम आहेत हे गरम गरम गुलाबजामच आपल्याला कोमट पाकात टाकून घ्यायचे. तर मगाशी जो पाक आपण बनवला होता तो आता कोमट झालेला आहे, त्याच्यामध्ये हे गरम गुलाबजाम टाकून घ्यायचे आणि अशाच प्रकारे आपण हे सगळे गुलाबजाम इथे करून घेणार आहोत. आणि हे गुलाबजाम मुरायला एक अर्धा तास पुरेसा होतो. अर्ध्या तासानंतर छान रसरशीत असे हे गुलाबजाम तयार होतात. त्याच्यामध्ये आतपर्यंत हा पाक मुरलेला असतो. तर हे पहा एक गुलाबजाम इथे तोडूनही दाखवलेला आहे. तर एकदम छान मऊसूत रसरशीत असा गुलाबजाम इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे सणासुदीला गुलाबजाम नक्कीच करून बघा. सगळं घरात उपलब्ध असणारे सामानातच आपण हे गुलाबजाम केलेले आहेत आणि खाल्ल्यानंतर कुणालाही कळणार नाही की हे तुम्ही रव्यापासून बनवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.